नाशिकच्या धात्रक फाटा परिसरात खड्ड्यामध्ये एक स्कूल बस अडकली आहे। 35 ते 40 विद्यार्थी शाळेत जात असताना ही घटना घडलेली आहे। कालपासून नाशिकमध्ये संततधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे अंदाज न आल्यामुळे ही बस खड्ड्यात अडकल्याची माहिती मिळते। नगरसेवक प्रियंका माने यांनी स्थानिकांच्या मदतीने ही बस बाहेर काढली आहे। नाशिकच्या धात्रक फाटा परिसरात ही घटना घडलेली आहे। खड्ड्यामध्ये बस अडकलेली आहे, स्कूल बस आहे। कालपासून नाशिकमध्ये संततधार पाऊस पडतोय आणि त्यामुळेच ही घटना घडल्याचं कळतंय। नाशिकच्या धात्रक फाटा परिसरामध्ये ही स्कूल बस अडकल्याचं दिसतंय। 35 ते 40 विद्यार्थी या स्कूल बसमध्ये होते। नाशिकच्या धात्रक फाटा परिसरात ही स्कूल बस अडकली आहे। कालपासून नाशिकमध्ये संततधार पाऊस पडतोय, त्यामुळे चिखलमय झालेला दिसतोय रस्ता। तिथेच खड्डा आहे आणि त्यामुळे तिथे स्कूल बस अडकून पडलेली आहे। या स्कूल बसमध्ये 35 ते 40 मुले होती अशी माहिती मिळते। कालपासून नाशिकमध्ये पाऊस सुरू आहे। पावसामुळे अंदाज न आल्यामुळे ही बस खड्ड्यात अडकल्याची माहिती आहे। तिकडच्या नगरसेवक प्रियंका माने यांनी स्थानिकांच्या मदतीने ही स्कूल बस बाहेर काढल्याचं सुद्धा वृत्त आहे। या संदर्भात अधिकची अपडेट देतात आमचे प्रतिनिधी किरण ताजने। किरण, सध्या तिथे काय परिस्थिती आहे? ही स्कूल बस अडकली होती, ती निघाल्याची तर माहिती आहेच, पण विद्यार्थी सुरक्षित आहेत का? विद्यार्थी सुरक्षित आहेत, मात्र एकूणच जर बघितलं नाशिक शहरांची जी हे वाढ आहे। शहरभर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं भरलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये अनेक दुचाकी चालक जे आहेत त्यांचे अपघात होत आहेत। अशा सगळ्या परिस्थितीत त्याचा फटका हा स्कूल बसला सुद्धा बसल्याचं दिसून येत आहे। जवळपास 35 ते 40 विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून इतरांच्या मदतीच्या माध्यमातून ती बस जरी काढण्यात आली असली तरी या निमित्तानं नाशिकच्या रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था समोर आलेली आहेत। येत्या काळामध्ये प्रशासन यातून नेमका काय धडा घेतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आदिती जी, नक्कीच किरण, सर्व दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद।